सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. इयत्ता 7वीच्या जनरल सायन्स जे आपलं आहे प्रकरण नंबर 14 चॅप्टर नंबर 14 एलिमेंट्स, कंपाऊंड्स आणि मिक्सचर्स या प्रकरणाच्या दुसऱ्या भागामध्ये. मागच्या गोष्टीमध्ये आपण जे गोष्ट पाहिली ती मागच्या इयत्तेशी संबंधित होती. या वर्षीच्या टॉपिकला आपण त्यावेळेस बिलकुलही छेडलं नाही, ज्याचं नाव होतं मॅटर. मग मॅटरवरून तुमच्या काही गोष्टी लक्षात आल्या असेल की जो मॅटर किंवा ज्याला आपण सबस्टन्स म्हणतो हे जे आहे त्याला आपण टच करू शकतो. त्याला व्हॉल्यूम असतो, त्याला मास असते आणि त्याच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्याच एलिमेंटच्या, कंपाऊंडच्या किंवा मिक्सचरच्या प्रॉपर्टी असतात, जरी त्याला आपण कितीही बारीक केलं तरीही. हे सगळ्या गोष्टी आपण मागच्या भागामध्ये पाहिल्या होत्या. जर तुम्हाला मॅटर समजलं नाही तर तुम्हाला हा पुढचा भागसुद्धा समजणार नाही. मॅटरच्या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रॉपर्टीज आहेत. डिफरंट टाइप्स ऑफ मॅटर हॅव डिफरंट टाइप्स ऑफ प्रॉपर्टीज. इट इज नॉट नेसेसरी टू इन्क्लूड ऑल प्रॉपर्टीज ऑफ द मॅटर इन ऑल सबस्टन्सेस. म्हणजे मॅटरच्या प्रॉपर्टीज सगळ्याच्या सगळ्या प्रॉपर्टीज सगळ्या सबस्टन्समध्ये दिसेल असं काही जरुरी नाही. आपण कोणकोणत्या प्रॉपर्टीज आहेत त्याचीसुद्धा चर्चा आपण त्या ठिकाणी केलेली आहे, त्यामुळे आपण आता तिथं वेळ घेणार नाही. सांगितल्याप्रमाणे आपला जो आजचा टॉपिक राहणार आहे तो टॉपिक फोकस करणार आहे एलिमेंट्सवर. म्हणजे मॅटरचे जे टाईप्स आहेत त्या मॅटरमधल्या टाईप्समधला जो एलिमेंटचा टाईप्स आहे त्याच्यावर आजचा जो आहे तो आपला फोकस राहणार आहे. सुरुवात करायची मग एलिमेंट्सवर. एलिमेंट्स काय आहेत काय नाही या गोष्टीची चर्चा करण्याच्या पूर्वी आपल्याला काही ठराविक गोष्टी माहीत पाहिजे. याच्यातसुद्धा तसं आहे, आपल्याला माहीत पाहिजे एलिमेंट्स काय आहेत ते आपण बघून घेऊ. तुमच्या समोर ट्राय धिस नावानं एक आपल्या याच्यामध्ये प्रश्न दिलेले आहेत, 2 दिलेले आहेत. आपण या 2 प्रश्नांवरून एलिमेंटची सुरुवात करूया. बघा काय म्हणते हे. पहिला प्रश्न म्हणतो, जो लाल कलरमध्ये होऊन राहिला असेल, वर तुम्हाला दिसला असेल तो बघा. टेक अ वॉटर इन अ टी पॉट. चहाच्या केटलीमध्ये पाणी घेतलं आणि त्याला उकडलं. हीट द वॉटर टू अ बॉईल. व्हॉट डू यू सी इनसाइड द लिड. त्या कॅटलीच्या झाकणाच्या आतमध्ये तुम्हाला काय दिसते. मला वाटते या चित्राप्रमाणे तुम्हाला बारीक बारीक थेंब आलेले दिसतात. बारीक थेंब पाण्याचे, ज्या ड्रॉपलेट्स आपल्याला आपण ऑब्झर्व करतो. नंतर काय करायचं. फिल द वॉटर इन अ स्प्रे पंप अँड स्प्रे द वॉटर अँड ऑब्झर्व द स्प्रे. स्प्रेमध्ये पाणी टाकलं आणि ते आपण उडवलं. या दोन्ही चित्रामध्ये तुम्हाला एक गोष्ट कायम म्हणजे दिसत येईल की बा पार्टिकल्समध्ये रूपांतर झालं. वॉटरचं रूपांतर पार्टिकल्समध्ये झालं, परंतु त्यांच्या प्रॉपर्टीज बदलल्या का. उत्तर याचं नाही, फक्त त्याला बारीक केलं आपण चॉकचं उदाहरणसुद्धा घेऊ शकतो. चॉकला बारीक केलं, खूप बारीक भोकटी करून टाकली. भोकटीला बी आपण जर फळ्यावर जर ओढलं तर ती पांढरी रेष ते ओढू शकते. म्हणजे आपण मागेच ते बघितलं की मॅटर जो आहे हा स्मॉल पार्टिकलपासून बनलेला आहे. कशापासून बनलेला आहे. स्मॉल पार्टिकलपासून जो मॅटर आहे तो बनलेला आहे. नॅचरली एलिमेंटसुद्धा स्मॉल पार्टिकलपासूनच बनलेले आहेत, कारण मॅटरचाच पार्ट आहे एलिमेंट, त्यामुळे ते सुद्धा स्मॉल पार्टिकलपासून बनलेले आहे. आता आपण काही ठराविक मुद्दे या एलिमेंटचे पाहणार आहे. तुम्हाला हेडिंग टाकायचं आहे एलिमेंट आणि हे जे 5 मुद्दे आहेत तुम्हाला एकाखाली एक लिहायचे आहे. तुम्हाला माझ्या मागचा मुद्दा दिसणार नाही, त्यामुळे मी थोडंसं शिफ्ट झालो आणि पहिला मुद्दा जो आहे तो आहे ऑल सबस्टन्सेस आर मेड अप ऑफ एक्स्ट्रीमली टायनी पार्टिकल्स. कोणताही सबस्टन्स असो तो एक्स्ट्रीमली टायनी पार्टिकल्सपासून बनलेला आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ अ सबस्टन्स इज कॉल्ड मॉलिक्यूल. समजा तुम्ही बारीक बारीक करत जर गेले तर एक क्षण असा येईल की जे डोळ्याने दिसणार नाही इतकं बारीक आपल्याला त्याला करता येते. त्या अवस्थेला म्हणायचं मॉलिक्यूल. त्याला काय म्हणायचं. मॉलिक्यूल. म्हणजे स्मॉलेस्ट पार्टिकल
जो मॉलिक्यूलचा आहे सबस्टन्सचा आहे त्याला म्हणतो आपण मॉलिक्यूल. मॉलिक्यूलची व्याख्या लक्षात ठेवायचं काय आहे तर स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ अ सबस्टन्स इज कॉल्ड मॉलिक्यूल. कारण याच्या बाद ॲटमची सुद्धा व्याख्या येणार आहे आणि नेमकं आपण मॉलिक्यूल आणि ॲटम यांच्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन आपलं होते. मग सबस्टन्सचा जो स्मॉलेस्ट पार्टिकल आहे तो आहे मॉलिक्यूल. आतापर्यंतच एवढ्या लक्षात घ्या. सबस्टन्स whose molecules are made up of one or more identical atoms is called an element. आता जर एक सबस्टन्स आहे, कोणता एक सबस्टन्स, आपण पाणी असं समजू, whose molecules are made up of one or more identical atoms, एक किंवा जास्त आयडेंटिकल ॲटम्स पासून जर बनला असेल तर त्याला आपण एलिमेंट असं नाव द्यायचं. आयडेंटिकल असेल तर त्याला काय नाव द्यायचं, त्याला नाव द्यायचं एलिमेंट. ही एलिमेंटची व्याख्या आहे. ही कशाची व्याख्या आहे, एलिमेंटची. अँड एलिमेंट डिकम्पोजिशन डज नॉट एल्ड डिफरंट सबस्टन्सेस. जर का आपण एलिमेंटला जर बारीक करत गेलं तर आपल्याला नवीन पदार्थ तयार, कोणत्याच प्रकारच्या वेगळ्या प्रॉपर्टीचा नवीन सबस्टन्स जो आहे तो तयार होत नाही. माझ्या मागचा पॉईंट दिसत नसेल त्यामुळे मी थोडंसं शिफ्टिंग केली आणि मी या ठिकाणी आलो. मला थोडासा वेळ द्या. माझ्या कानातला जो बझर आहे तो मी अगोदर बंद करतो. हां चला, आता ओके आहे. आणि एलिमेंट्स ऑकर इन सॉलिड, लिक्विड ॲज वेल ॲज गॅसियस स्टेट. कोणत्याही स्वरूपामध्ये एलिमेंट्स सापडतात. एलिमेंट्स जे आहेत ते सॉलिडही असू शकतात, लिक्विडही असू शकतात आणि गॅसेससुद्धा असू शकतात. तर आता आपण काय करू, मी थोडा वेळ जातो या ठिकाणी आणि तुम्ही काय करायचं, स्क्रीनशॉट काढायचं आणि लगेच जे आहे ते स्क्रीनशॉट काढून घ्या, म्हणजे मग मी वापस यायला मोकळा. काढला असेल स्क्रीनशॉट. आता मी येऊन जातो. एलिमेंट्स अंतर्गत 5 महत्त्वाचे मुद्दे आहेत. 5च्या 5 तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत. पुढचा मुद्दा आपण बघू याच्यासाठी. आता 3 मुद्दे तुम्हाला मी या एलिमेंट्सबद्दल सांगणार आहे. मी थोडंसं इकडे शिफ्ट होतो. मला त्रास झाला चालेल, तुम्हाला त्रास व्हायला नको. मी थोडंसं या बाजूला येतो आणि तुम्हाला हे जे आलेलं आहे वर लाल याच्यामध्ये ते तुम्हाला समजून सांगतो. स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ ॲन एलिमेंट मेड ओनली वन टाईप ऑफ ॲटम्स. लक्षात घ्यायचं काय, स्मॉलेस्ट पार्टिकल्स ऑफ एलिमेंट, एलिमेंटचे स्मॉलेस्ट पार्टिकल वन टाईप ऑफ ॲटमपासून बनलेले असतात. ॲटम्स आर नॉट व्हिजिबल टू नेकेड आयज. डोळ्यांनी आपल्याला ॲटम्स जे आहेत ते दिसत नाही. हाऊ एव्हर when several atoms come together they become visible to the eyes because their total volume is large. तुम्ही म्हणाल बाबा आपल्याला तर मॅटर दिसते, सबस्टन्स तर आपल्याला दिसतात, बरोबर आहे, दिसतात ते. पण ज्यावेळेस करोडो अब्जावधी ॲटम्स एकत्र येतात त्यावेळेस छोटासा पार्टिकल तयार होतो आणि तो आपल्याला मग तेव्हा ते व्हिजिबल होतात, त्याच्याशिवाय व्हिजिबल होत नाही. द मास अँड द व्हॉल्यूम ऑफ ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट्स आर डिफरंट. जे वेगवेगळ्या प्रकारचे एलिमेंट्स आहेत, आता तुम्हाला अजून मी सांगितलं नाही की किती एलिमेंट्स आहेत, त्याच्यामुळे थोडंसं अजून आपल्याला याला 2-3 पुढचा नेक्स्ट मुद्द्यापर्यंत लक्षात यायला लागेल किंवा एलिमेंट्स जे आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या एलिमेंट्सचे वेगवेगळ्या प्रकारचे मास आहेत, त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे व्हॉल्यूम आहेत. म्हणजे एक एलिमेंट दुसऱ्या एलिमेंटच्या पासून व्हॉल्यूमच्या मध्ये म्हणो, मासच्या स्वरूपामध्ये म्हणो, वेगळा आहे. ध्यानात ठेवायचं, तो सारखा नाही. म्हणजे सगळ्या ॲटमचं मास सारखं नाही, सगळ्या ॲटमचा व्हॉल्यूम सारखा नाही, म्हणून तर प्रॉपर्टी बदलतात. 2 महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी. किती एलिमेंट्स आहेत नेचरमध्ये, जे मी तुम्हाला अगोदर म्हटलं की तुम्हाला आतापर्यंत माहीत नाही पण आता माहीत पडणार आहे. 118 एलिमेंट्स हॅव बीन डिस्कवर्ड बाय द सायंटिस्ट टिल डेट. शास्त्रज्ञांनी आतापर्यंत 118 एलिमेंट जे आहेत ते शोधून काढले. 118 लक्षात घ्यायचं, 118च्या पुढे नाही आहेत.
असतीलही पण त्यांना अजून रेकग्नाइज केलं नाही. 118 एलिमेंट्स हॅव बीन डिस्कवर्ड बाय द सायंटिस्ट टिल डेट. अबाउट ऑफ दीज 92 एलिमेंट्स आर नॅचरली ऑकरिंग. त्यातले 92 जे आहे ते नैसर्गिक आहे, निसर्गामधले आहेत. अँड रिमेनिंग आर मॅनमेड. माणसाने सुद्धा एलिमेंट बनवले. माणसाने सुद्धा एलिमेंट बनवले म्हणजे एलिमेंटचे नॅचरल एलिमेंट्स आणि मॅनमेड एलिमेंट्स हे आहेत. तर मी जर तुम्हाला विचारलं की एकूण किती एलिमेंट्स आहेत तर 118. नॅचरल किती आहेत तर 92. पण एखाद्या परीक्षेला जर प्रश्न आला की मॅनमेड किती आहे मग 118 मायनस 92 जेही उत्तर येईल ते कसे आहेत मॅनमेड एलिमेंट्स आहेत. तुम्ही शोधायचं आहे म्हणून मी तुम्हाला उत्तर देणार नाही. तुम्ही तुमच्या मनानं काढा की मॅनमेड एलिमेंट्स किती आहेत. कॉमेंटमध्ये लागलं तर तुम्ही टाईपही करू शकता की 118 मायनस 92 दीज एलिमेंट्स आर मॅनमेड. सिम्पल. आता नॅचरल आपल्याला मॅनमेड एलिमेंट्सबद्दल यावर्षी चर्चा करायची नसल्यामुळे आपल्याला नॅचरल एलिमेंट्सला सुरुवात करायची आहे. नॅचरल एलिमेंट्स आता तुम्हाला काही नॅचरल एलिमेंट्सचे नावं माहीत राहणार आहे. मग कोणकोणते नावं आहेत त्यांचे. पहिला आहे हायड्रोजन, नंतर आहे ऑक्सिजन, त्यानंतर आहे नायट्रोजन. हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन. पुढे येतो कार्बन, हा माझ्या बाजूला असलेला कार्बन. नंतर आहे आयर्न, त्यानंतर कॉपर, त्यानंतर मर्क्युरी आणि सरते शेवटी सोडियम. हे नावं तुमच्या लक्षामध्ये आले पाहिजे. तुम्हाला आता हे वारंवार नावं येणार आहे आणि याच इथून तर पुढे तर येणारच आहेत. परंतु आता तुमची सुरुवात झाली म्हणजे तुम्हाला एलिमेंट्सचे काही नावं काही ठराविक पूर्ण 118 तुम्हाला माहीत राहणार नाही. ती अपेक्षा बी 7व्या वर्गाची नाही आहे. पण काही एलिमेंट्स तुम्हाला पक्के माहीत पाहिजे, त्यांचे सिम्बॉल माहीत पाहिजे. सॉरी, एक नवा शब्द वापरला मी, सिम्बॉल. काय आहे तो याच प्रकरणामध्ये तुम्हाला समजून येईल. हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन, आयर्न, कॉपर, मर्क्युरी, सोडियम आणि हायड्रोजन हे आहेत नॅचरल एलिमेंट्स. एवढेच नॅचरल एलिमेंट्स नाही आहे. 118 मधले 92 हे नॅचरल एलिमेंट्स आहे. सगळ्यांचे नावं मी सांगितलेले नाही. जे कामाचे आहे आपल्या वर्गासाठी त्यांचे नावं आहेत हे. यांचे नावं आणि स्पेलिंग तुम्हाला माहीत पाहिजे. आता आपण काय पाहू, यांची हिस्ट्री पाहू एलिमेंटची. पहिलं नाव येते याच्यामध्ये, त्याचे येते डेमोक्रिटस नावाच्या सायंटिस्टचं. लक्षात घ्यायचं, कन्फ्युजन करते. अजून एक सायंटिस्ट येणार आहे पुढच्या वर्गात, तर तुम्हाला आणखी सायंटिस्ट येणार आहेत. डेमोक्रिटस नेम्ड अ स्मॉल पार्टिकल ऑफ ॲन एलिमेंट ॲज ॲटम. हे ॲटम हे नाव हे कोण दिलं तर यांनी दिलं. यांचं नाव होतं डेमोक्रिटस. त्यांचं नाव काय होतं डेमोक्रिटस. त्यांनी हे नाव दिलं ॲटम. आणि हे ॲटम नाव त्यांना शोधलं कुठून आलं हे नाव. द ग्रीक वर्ड ॲटमॉस विच मीन्स इनडिवायझिबल. त्यांनी हे नाव शोधलं ॲटमॉसवरून आणि ॲटमॉसवरून त्यांचं नाव आलं ॲटम. म्हणून ॲटमॉसवरून काय नाव आलं ॲटम. आणि ॲटमॉसचा अर्थ काय होतं इनडिवायझिबल. दॅट मीन्स ॲटम्स कांट बी फर्दर डिवाइड. ॲटम्स जे आहेत ते त्याचे जे आहे त्याला बारीक करता येत नाही. त्याचे भाग अजून करता येत नाही. ते इनडिवायझेबल आहे. त्यांचं परत तुकडे आपल्याला करता येणे पॉसिबल नाही. म्हणजे एक स्टेज अशी येईल, म्हणजे उदाहरणार्थ असं समजा आपण खडू बारीक करत गेले भुकटे एवढे बारीक केले की डोळ्यानेही नष्ट झाले. आणि एक वेळ अशी येईल की आता त्याचं डिव्हिजन फर्दर पॉसिबल नाही. दॅट स्टेज वी विल कॉल्ड ॲज अ ॲटम. त्याला आपण काय म्हणू ॲटम असं म्हणू. एवढं सिम्पल ते आहे. नाव ध्यानात ठेवा. त्यांचं नाव आहे डेमोक्रिटस. पुढच्या वर्षी पण हे नाव येणार आहे. त्यावेळेस मी तुम्हाला सांगेल की 7व्या वर्गात तुम्हाला माहीत होतं का. आता यूट्यूबवर आपले 6वी 7वी 8वीचे सगळ्या चॅप्टरचे लेक्चर असल्यामुळे तुम्ही येऊन ते पाहू शकता केव्हा पण, म्हणजे जेणेकरून हाच आपला यामागचा उद्देश आहे. In 1803, another scientist named as John Dalton stated that atoms can be created or divided into smaller particles or destroyed. जॉन डाल्टन यांनी 1803 मध्ये काय सांगितलं की ॲटम हा क्रिएट केला जाऊ शकत नाही. मीन्स जे ॲटम्स आहेत त्यांना नव्यानं बनवू शकत नाही आपण. जे क्रिएट झालेले आहेत त्यांचंच कॉम्बिनेशन होऊन जे आहेत ते वेगवेगळे पदार्थ बनतात.
हा भाग येईलच, आता पुढच्या वर्षामध्ये हा डीप येईल, कंपाऊंडमध्ये आपण हा भाग शिकणारच आहे, पण लक्षात घ्यायचं की याच्या पलीकडे जात नाही, 118च्या पलीकडे अजूनपर्यंत अजून शोध लागायचे बाकी आहेत, ते सायन्स मात्र अजून चालूच राहते, त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही आहे. तर जो आहे तो ॲटम जो आहे तो डिवाइड करता येत नाही स्मॉलर पार्टिकलमध्ये, त्याला डिस्ट्रॉय बी करता येत नाही आणि त्याला बनवता सुद्धा येत नाही. कोणाचं मन? जॉन डाल्टन यांचं असं मत होतं. आता जॉन डाल्टन यांनीच अजून काय सांगितलं? जॉन डाल्टन यूज टू सर्टन सिम्बॉल्स टू रिप्रेझेंट एलिमेंट. आता बघा एवढे सगळे होते, जॉन डाल्टनच्या काळामध्ये कमी होते पण एलिमेंट्स होते. मग एलिमेंटचे जर नावं जर लक्षात ठेवतो म्हटलं तर ते पॉसिबल नाही, आणि एलिमेंट्ससोबत पुढे चालून केमिकल रिॲक्शनसुद्धा आपल्याला लिहाव्या लागतात, आणि ही गोष्ट सोपी व्हावी म्हणून जॉन डाल्टन यांनी काय केलं? सर्टन सिम्बॉल देऊन टाकले, म्हणजे प्रत्येक एलिमेंटला एक सिम्बॉल देऊन टाकला. तो सिम्बॉल काढला म्हणजे समजायचं की तो एलिमेंट आहे. जसं तुमचं नाव, बरोबर आहे की तुमचं नाव, शाळेतलं तुमचं नाव युनिक असते. नाव दोन नावाचे सर सारखे असले तर आपण नाव घेतो त्याच्यामध्ये. एवढं सोपं आहे. म्हणजे यांना काय दिलं? यांनी सिम्बॉल दिलं ओळखण्यासाठी. त्यांचं नाव लक्षात, म्हणजे एवढे मोठे मोठे नाव लिहायचं काम पडू नये म्हणून त्यांना सिम्बॉलच्या स्वरूपामध्ये रिप्रेझेंट केलं. कोणी? तर जॉन डाल्टन यांनी केलं. कोणते सिम्बॉल वापरले, काय वापरले, आता आपण बघणार आहे. हा माझ्या मागे असणारा तक्ता आहे. तो सर्व तक्त्याशी तुम्हाला काही काम नाही, पण माहीत असो म्हणून तुम्हाला ते दाखवलेले आहेत. यातले काही ठराविकच तुम्हाला परीक्षेमध्ये येऊ शकतात. मात्र जे यावर्षी जे मी तुम्हाला दाखवणार आहे ते तुम्हाला परीक्षेमध्ये येऊ शकतात, आणि एखाद्या वेळेस याच्यातला सुद्धा त्याच्यामध्ये येऊ शकतो, म्हणून आपल्या नजरमध्ये ते पाहिजे. मग जॉन डाल्टन यांनी कसे सिम्बॉल दिले ते आता आपण बघू. सगळ्यात पहिला सिम्बॉल दिला हायड्रोजनचा. हायड्रोजन कसा डिनोट केला त्यांनी? जॉन डाल्टन यांनी सर्कल केलं, त्याच्यामध्ये डॉट दिला, म्हणजे सर्कल आहे, डॉट आहे, म्हणजे काय समजायचं? हायड्रोजन. सर्कल आहे, डॉट आहे, म्हणजे काय समजायचं? हायड्रोजन. त्यानंतर येतो नंबर कॉपरचा. सर्कल केलं, सी लिहिला, कॉपर, म्हणजे कॉपर लिहायचं काम नाही, बरोबर आहे. डॉट म्हणजे हायड्रोजन लिहायचं काम नाही. सर्कलमध्ये डॉट आहे तो हायड्रोजन आहे, सर्कलमध्ये सी आहे तो कॉपर आहे, एवढं लक्षात ठेवा. नंतर येतो सल्फर. सल्फरचा सिम्बॉल कसा? हा आहे माझ्याजवळ. सल्फर म्हणजे एक क्रॉस केला सर्कलमध्ये. म्हणजे जेवढे काही आहेत तेवढे तर तुम्ही बिलकुल लक्षात, म्हणजे लक्षातच ठेवायचे आहेत, सोपे आहेत. हायड्रोजन सर्कलमध्ये डॉट, नंतर कॉपर सर्कलमध्ये सी, सल्फर सल्फरमध्ये क्रॉस, आणि ऑक्सिजन जर विचारला तर नुसताच सर्कल. मागे तुमच्या लक्षामध्ये आलं असेल कशा कशा प्रकारचे सिम्बॉल आहे. मग वेगळं जर आलं तर मग म्हणायचं नाही की सरनं आम्हाला शिकवलं नाही. मागे आहेत सगळे आहेत, सगळे मागे आहेत. इंटरनेटवर धोडा तुम्हाला सापडून जातील. ऑक्सिजन पाहू आपण. आता या ऑक्सिजनचं, आता 118 एलिमेंट्सपैकी आपण सगळ्यांचा अभ्यास करू शकत नाही, पण इंट्रोडक्शनरी स्वरूपामध्ये एलिमेंट म्हणून आपल्याला ऑक्सिजनचा अभ्यास करायचा आहे. म्हणजे त्यांनी काय केलं की आपल्या पुस्तकामध्ये एलिमेंट म्हणून ऑक्सिजनचा अभ्यास दिला, कंपाऊंड म्हणून वॉटरचा अभ्यास दिला. आपल्याला तेवढ्यापुरतंच लिमिटेड राहायचं आहे, कारण आपले हे इंट्रोडक्शन आहे, आणि इंट्रोडक्शनला जर मोठं स्वरूपामध्ये आलं तर मग काही खरं नाही. ऑक्सिजन आपण एलिमेंट म्हणून पाहणार आहे की ऑक्सिजन कसा आहे. ऑक्सिजनच्या संदर्भामधले जे महत्त्वाचे मुद्दे आहेत, तुम्हाला ऑक्सिजनचं हेडिंग लिहायचं, आणि हे जे येणारे 5 मुद्दे आहेत हे इथं लिहायचे आहेत. मी थोडं स्क्रीनच्या त्या बाजूला जातो, या बाजूला आलो म्हणजे तुम्हाला अडचण होणार नाही. बघा, पहिला मुद्दा आहे ऑक्सिजनचा काय? ऑक्सिजन ऑकर्स इन नेचर इन गॅसियस स्टेट. ऑक्सिजन कोण्या स्वरूपामध्ये आहे? गॅसच्या स्वरूपामध्ये. तुम्हाला जर मी विचारलं की एलिमेंटचे कोणकोणत्या स्टेटमध्ये असतो एलिमेंट? सॉलिडमध्ये बी असतात, काही एलिमेंट लिक्विडही असतात, आणि काही गॅसेसही असतात. त्यातला हा ऑक्सिजन गॅस आहे. दुसरं सांगून मी तुम्हाला सध्या कन्फ्यूज करणार नाही. अ मॉलिक्यूल ऑफ ऑक्सिजन इज फॉर्म्ड बाय द कॉम्बिनेशन ऑफ 2 ॲटम्स ऑफ ऑक्सिजन. आता या ठिकाणी थोडासा झोल लक्षात घ्या. शब्द वापरला मॉलिक्यूल ऑफ ऑक्सिजन, ॲटम ऑफ ऑक्सिजन. ॲटम ऑफ ऑक्सिजन, मॉलिक्यूल ऑफ ऑक्सिजन, म्हणजे थोडासा याच्यामध्ये मी तुम्हाला आता समजून सांगण्याचा प्रयत्न करतो, स्क्रीनवरच समजून सांगण्याचा प्रयत्न करतो, तुम्ही थोडंसं लक्षात घ्यायचं. बघा,
हा जो दिसतो तुम्हाला हा ओ समजून घ्या, हा ऑक्सिजनचा ओ आहे, लक्षात घ्यायचं. हा जो आहे हा त्याचा ॲटम आहे. आता तुम्हाला माहीत आहे की स्क्रीनवर बरोबर लिहिता येत नाही, आपला जो डिजिटल पेन नाही आहे सध्या. हा आहे ऑक्सिजनचा ॲटम. हा काय आहे? हाही ऑक्सिजनचा ॲटमच आहे. म्हणजे याला आपण डिवाइड करू शकत नाही. ऑक्सिजनचे हे 2 ॲटम आहे. आता काय करायचं, यांना करायचं एकत्र आणि हे होईल O2. हा होईल O2 आणि याला म्हणायचं मॉलिक्यूल. मीन्स म्हणजे याचा जो ऑक्सिजनचा जो मॉलिक्यूल आहे तो कसा बनला? ऑक्सिजनच्याच 2 ॲटमपासून तो बनलेला आहे. म्हणजे ॲटम आर कंबाईन्ड टुगेदर टू फॉर्म मॉलिक्यूल. म्हणजे त्यांचं रूपांतर कशामध्ये होतं? मॉलिक्यूलमध्ये होते. खोडतो मी थोडंसं हे. आपण सगळ्याचं सगळं ते खोडून टाकलं आणि आपल्या मुद्द्याला आपण आता आलो. आता आपला पुढचा मुद्दा आपण लक्षात घेणार आहे. त्या मुद्द्याचं नाव आहे ॲन ऑक्सिजन मॉलिक्यूल हॅज इंडिपेंडंट एक्झिस्टन्स. शब्द बरोबर लक्षात घ्या. ॲन ऑक्सिजन मॉलिक्यूल. जसा शब्द मॉलिक्यूल शब्द ऑक्सिजनचा आला, ध्यानात ठेवायचं की 2 ॲटम ऑक्सिजनचे एकत्र आले आणि त्याला इंडिपेंडंट एक्झिस्टन्स असते. याचा दुसऱ्या भाषेत अर्थ असा आहे की ॲटम ऑक्सिजनचा जो ॲटम आहे त्याला दुसरं स्वतंत्र एक्झिस्टन्स नसते. इट डझंट हॅव इंडिपेंडंट एक्झिस्टन्स विच ऑक्सिजन ॲटम. ऑक्सिजनचा जो ॲटम आहे त्याला वेगळं एक्झिस्टन्स नसते. इट हॅज टू बी कंबाईन विथ अनादर ॲटम्स ऑफ एलिमेंट्स. दुसऱ्या एलिमेंटच्या ॲटमसोबत कंबाईन व्हावं लागते किंवा स्वतःच्याच एलिमेंट्ससोबत कंबाईन व्हावं लागते आणि मगच तो एक्झिस्टमध्ये राहू शकतो. त्याला म्हणायचं ऑक्सिजनचा मॉलिक्यूल. म्हणजे ऑक्सिजनचा मॉलिक्यूल इंडिपेंडंट एक्झिस्टन्स दाखवतो, ऑक्सिजनचा ॲटम इंडिपेंडंट एक्झिस्टन्स दाखवत नाही. मी मान्य करून राहिलो की आता प्रकरण थोडं 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 उतरायला लागले. आता आपण डोहाकडे उतरायला लागलेला आहे आणि पुढच्या वर्षी तुमच्या लक्षात येईल हा डोह किती खोल आहे. त्याच्या पुढे तर आणखी लक्षात येईल की त्याच्या पलीकडे तर मी पाहिला नाही, 8वीच्या पलीकडे तर मी पाहिला नाही, डोह किती खोल आहे. तर असू द्या, तो आपला विषय नाही, घाबरू नका. फक्त लक्षात घ्या हे 5 मुद्दे ऑक्सिजन अंतर्गत तुम्हाला लिहायचे आहे. ऑक्सिजन ऑकर्स नेचर इन अ गॅसियस स्टेट. सिंपल आहे एकदम, लोड घ्यायचा नाही, सगळं सोपं आहे. अ मॉलिक्यूल ऑफ ऑक्सिजन इज फॉर्म बाय द कॉम्बिनेशन ऑफ 2 ॲटम्स ऑफ ऑक्सिजन अँड ऑक्सिजन मॉलिक्यूल हॅज अ इंडिपेंडंट एक्झिस्टन्स. मीन्स ऑक्सिजनचा ॲटमला इंडिपेंडंट एक्झिस्टन्स नाही आहे, मॉलिक्यूलला आहे, ॲटमला नाही. चौथा मुद्दा आहे ऑक्सिजन प्रेझेंट इन द एअर इज ऑलवेज इन द मॉलिक्युलर स्टेट. म्हणजे हवेतला ऑक्सिजन, ऑक्सिजन इन द एअर. ज्या वेळेस आपल्या तोंडातून आपण शब्द काढणार तो ऑक्सिजनचा काय राहील? मॉलिक्यूल, ॲटम नाही. जर मी म्हटलं की बा ऑक्सिजनचा ॲटम एक्झिस्टन्समध्ये असतो का, तर फॉल्स आहे, हे फिरवल्या जाते. म्हणून तर आपण तुम्हाला वारंवार लक्षात यावं म्हणून ह्या गोष्टी तुम्हाला मी सांगत आहे, लक्षात ठेवायचं. पुढचा मुद्दा ध्यानात ठेवा. सिमिलर टू द ॲटम्स मॉलिक्युल्स कॅनॉट बी सीन इन द नेकेड आईज. मॉलिक्युलसुद्धा आकारानं लहान आहेत, ॲटमसुद्धा आकारानं लहान आहेत. ॲटमही डोळ्याने दिसत नाही आणि मॉलिक्यूलसुद्धा डोळ्याने दिसत नाही. आपल्याला जे दिसते ते एकत्र ॲक्युमुलेट ज्यावेळेस होतात त्यावेळेस दिसतात, त्याच्याशिवाय आपल्याला दिसत नाही. ध्यानात ठेवा. तुमची ब्रेन पॉवर थोडीशी लक्षात घ्या. इथं 2-3 प्रश्न इथं विचारलेले आहेत, तुमच्यासमोर आहेत, ते पुस्तकातलेच आहेत ते, आणि त्याचे उत्तर तुम्हाला लिहायचे सुद्धा आहे. पहिलं आहे विच एलिमेंट्स आर प्रेझेंट इन एअर, आणि पुढचा आहे इज कार्बन डायऑक्साईड इज ॲन एलिमेंट. कार्बन डायऑक्साईड हा एलिमेंट आहे का, आणि कोणकोणते एलिमेंट जे आहेत ते हवेमध्ये प्रेझेंट आहे. आणि एक तिसरा प्रश्न आहे आर द ॲटम्स ऑफ द डिफरंट एलिमेंट सिमिलर ऑर डिफरंट. त्याचा विचार आपण नंतर करू, पण 2 प्रश्नांचा विचार आपण जरासा एकत्र करणार आहे. आता बघा तुमच्या समोर काही गोष्टी दिसून राहिल्या.
त्याच्यामध्ये हे काय असतील, कॉन्स्टिट्यूएंट ऑफ एअर आहे, ज्याच्यापासून हवा बनलेली आहे त्याचे हे कॉन्स्टिट्यूएंट आहेत. तुम्हाला 5व्या वर्गापासून माहीत आहे हवा कशापासून बनलेली आहे. एअर इज अ मिक्सचर ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ गॅसेस, नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, वॉटर वेपर, हायड्रोजन, अर्गॉन, निऑन, झेनॉन आणि अलग काही असेल ते, जे काही असेल ते त्यांचं मिक्सचर आहे आपली एअर. प्रश्न असा आहे की सगळे हवेतले जे कॉन्स्टिट्यूएंट आहेत ते सगळेचे सगळे एलिमेंट आहेत काय? शोधू आपण याचं उत्तर काय आहे. 2 लाल झाले, नायट्रोजन, ऑक्सिजन, हायड्रोजन, अर्गॉन, निऑन, झेनॉन यांनी रंग बदलला नाही. याचा अर्थ लाल आहे म्हणजे धोका आहे, म्हणजे हे 2 एलिमेंट नाही आहे. मग हे 2 काहीतरी तर आहेत. कार्बन डायऑक्साईड काहीतरी आहे, वॉटर वेपर काहीतरी आहे. याचा विचार आपण येणाऱ्या भागात करणार आहे. फक्त लक्षात घ्यायचं की कॉन्स्टिट्यूएंट ऑफ एअर कोणते. प्रश्न फिरवल्या कसा तो, कॉन्स्टिट्यूएंट ऑफ एअर नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, वॉटर वेपर, हायड्रोजन, अर्गॉन, निऑन, झेनॉन. अँड एलिमेंट्स प्रेझेंट इन एअर नायट्रोजन, ऑक्सिजन, हायड्रोजन, अर्गॉन, निऑन, झेनॉन. इट डज नॉट इन्क्लूड कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर वेपर. वॉटर वेपर आणि कार्बन डायऑक्साईडचा त्याच्यामध्ये समावेश नाही. ते एलिमेंट नाही. बरोबर आहे, ते एलिमेंट नाही. ते काहीतरी आहे पण एलिमेंट नाही. मग तुम्हाला विचारलं कॉन्स्टिट्यूएंट ऑफ एअर हे सगळे आणि एलिमेंट हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, ऑक्सिजन, हायड्रोजन, अर्गॉन, निऑन, झेनॉन. आणि जे एलिमेंट नाही कार्बन डायऑक्साईड, वॉटर वेपर. वॉटर वेपर म्हणजे पाणी, वॉटरच, ते नाही आहे. ध्यानात ठेवायचं आहे. तिसरा प्रश्न बाकी राहिला होता आपला, आर द ॲटम्स ऑफ द डिफरंट एलिमेंट्स सिमिलर ऑर डिसिमिलर. याचं उत्तर एकदम सिंपल आहे की डिफरंट एलिमेंटचे ॲटम्स सारखे राहतील काय, सिमिलर राहतील की डिसिमिलर. म्हणजे ऑक्सिजन आहे आणि कार्बन आहे, हे 2 एलिमेंट्स आहेत. मग त्यांचे ॲटम हे सारखे राहतील की अलग अलग राहतील. सगळे जेवढे काही कार्बन्स आहेत त्यांचे सिमिलर राहतील, पण कार्बनचे आणि ऑक्सिजनचे वेगळे राहतील. डिसिमिलर याचं ॲन्सर आहे. याचं राईट ॲन्सर काय आहे, डिसिमिलर याचं राईट ॲन्सर आहे. आता हा जो येणारा टॉपिक आहे सिम्बॉल्स ऑफ द एलिमेंट्स, हाही मोठा चॅप्टर भाग आहे, महत्त्वाचा भाग आहे आणि आपण हा पुढच्या भागामध्ये कंटिन्यू करणार आहे. आतापर्यंत आपण एलिमेंट्सचे इंट्रोडक्शन पाहिलं, एलिमेंटचे जॉन डाल्टन यांनी जे सिम्बॉल दिले तेही पाहिले, एलिमेंटच्या प्रॉपर्टी पाहिल्या, ऑक्सिजन ॲज अ एलिमेंटचा सुद्धा आपण अभ्यास केला आणि पुढच्या वेळेस आपण सिम्बॉल ऑफ एलिमेंट जे आहेत ते पाहणार आहे. मला माहीत आहे की चॅप्टर थोडंसं मोठं झालं, चॅप्टरही मोठं आहे, कन्सेप्टही डीप आहे, परंतु आपण त्याला कंटिन्यू करणार आहे. सिम्बॉल ऑफ द एलिमेंट्स आपण पुढच्या टॉपिकमध्ये पाहणार. तोपर्यंत बाय बाय.